लाईट बिल जास्त येतं म्हणून सोलार लावलं, वीज बिल शून्य केलं, पण आता तुम्हाला त्यासाठी सुद्धा पैसे मोजावे लागू शकतात. थोडक्यात सांगायचं तर सोलार सुद्धा आपण लावा, वीज सुद्धा आपणच तयार करा, पण पैसे ते मात्र सरकारला द्या. ताज्या माहितीनुसार राज्य सरकार सोलारवर वीज शुल्क लावण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत तुम्ही स्वतः तयार केलेली वीज वापरत होतात, पण आता त्यावर सुद्धा टॅक्स लागू शकतो. सरकारनं त्यासाठी एक समिती नेमली, जी सोलार वापरकर्त्यांवर इलेक्ट्रिसिटी ड्युटी लावण्याचा विचार करते. या धक्कादायक बाब म्हणजे जरी तुम्ही महावितरणच्या ग्रीडला जोडले नसाल, तरीही तुम्हाला कर भरावा लागू शकतो. हे इलेक्ट्रिसिटी ड्युटी चार्जेस कसे असतील ते बघू. घरगुती वापरासाठी 16%, व्यावसायिक वापरासाठी 21%, तर शेती आणि उद्योग यासाठी 9.30%. आणि एवढंच नाही, तर मोठ्या सोलार प्रोजेक्ट्सवर आधीच 1.96 रुपये प्रति युनिट पर्यंत अतिरिक्त चार्ज लागू आहे. आता याचे परिणाम काय होऊ शकतात की यामुळे सोलार बसवण्याचा उत्साह कमी होईल आणि ग्रीन एनर्जीला मोठा फटका बसेल. म्हणजेच ज्या सोलारमुळे तुम्ही पैसे वाचवत होतात तेच आता महाग पडू शकतं. हा सर्व प्रकार म्हणजे आपण स्वतः घरी जेवण बनवायचं आणि हॉटेलमध्ये जाऊन त्याचं बिल पे करायचं. या निर्णयावर अजून अंतिम शिक्कामोर्तब झाला नाही, पण तरी जर हा नियम लागू झाला तर लाखो ग्राहकांवर त्याचा परिणाम नक्की होईल. तुमचं मत काय? सोलारवर टॅक्स लावणं योग्य आहे की अयोग्य? मला कमेंट करून नक्की सांगा.